हॅलो नमस्कार. सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असती ती गोष्ट झालेली आहे. ती म्हणजे जून महिन्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आलेला आहे. मागच्या वेळेस मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना बराचसा कालावधी वाट बघावी लागली होती. जवळजवळ 2-2.5 महिन्यांनंतर दोन्ही महिन्यांचे एकत्रित असे 2 टप्प्यांमध्ये पैसे मे महिन्यात आलेले होते. आणि आत्ता मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे. 1500 रुपये असे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जवळजवळ सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हे पैसे आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते आणि बऱ्याचशा बहिणींचे फॉर्म हे अपात्र झालेले होते. परंतु यावेळेस अशी कुठलीच गोष्ट किंवा असा कुठलाच गोंधळ झालेला दिसत नाही. आणि जेवढ्या पण लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना या योजनेचे पैसे आलेले आहेत. आता राहिला दुसरा प्रश्न की मागच्या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्याचे अनेक कारणं होते. ते म्हणजे ITR, KYCमध्ये झालेल्या चुका, KYC न भरणे, स्वतःच्या नावावरती किंवा नवऱ्याच्या नावावरती 4 चाकी वाहन असणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स भरणे आणि स्वतःचं घर असणे किंवा सरकारी नोकरी असणे किंवा नवरा आपला सरकारी नोकरीला असणे, अशा अनेक निकष होते. ज्या निकषांची कसून पडताळणी झाली होती आणि त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या होत्या आणि त्या लाडक्या बहिणींचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये येतील अशी अपेक्षा होती. परंतु त्या लाडक्या बहिणींचे सुद्धा पैसे ह्या महिन्यात आलेले नाहीत. फक्त ज्या महिला पात्र होत्या त्यांचेच पैसे ह्या महिन्यात आलेले आहेत आणि 1500 रुपये हे जमा झालेले आहेत. या महिन्यामध्ये कुणाचे पैसे आले नाहीत अशा बहिणी नाही आहेत. आणि त्यामुळे याच्यातनं एकंदरीत एवढं कळतं आहे की ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या महिला योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ का नाही भेटला, का बंद झाला आहे याचा रीतसर असा कुठलाही मेसेज नाही आहे आणि स्वतःची तक्रार नोंदवायला कुठेही वाव नाही आहे. तर तुम्हालासुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे आले का आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आहात आणि तुम्हाला पैसे कधी आले, कुठल्या तारखेला आले आणि जर एखाद्या बहिणीला मागच्या महिन्यांचे जे रखडलेले हप्ते होते ते जर आले असतील तर खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि ते पैसे जर तुम्हाला आलेले असतील तर नक्की खाली कमेंट करून सांगा की आम्हाला पैसे आले. आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांनीसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा की ताई मला पैसे आले आहेत. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला आहात, कुठल्या गावातले आहात ते सुद्धा सांगा. तुम्ही KYC केली होती का ते सुद्धा खाली कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे जेणेकरून कळेल की किती महिलांना हे पैसे आलेले आहेत, किती महिलांना हे पैसे नाही आले. आणि ज्या पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा महिला या योजनेतून अपात्र झाल्या होत्या, अपात्र ठरल्या होत्या, त्यांना पैसे आले नव्हते, अपुरा निधी हे सुद्धा एक कारण पुढं आलेलं होतं की महिला व बालविकास कल्याण खात्याला जो निधी येत असतो तो निधी अपुरा होता आणि त्यामुळे बऱ्याचशा बहिणींना पैसे मिळाले नव्हते. तर ते सुद्धा कारण मागच्या महिन्यात सांगण्यात आलेलं होतं. तर तुम्हाला पैसे आले का नाही आले हे खाली कमेंट करून नक्की तुम्ही कळवा, जेणेकरून समजेल की खरंच किती महिलांना पैसे भेटत आहेत, किती महिलांना पैसे भेटत नाहीत, कुठल्या महिलांना मिळत आहेत, कुठल्या महिलांना मिळत नाही. खरंच गरजू महिला ज्या आहेत त्यांना पैसे किंवा जो हा योजनेचा उद्देश होता की महिला सक्षमीकरण करणं, महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी सरकारकडनं हातभार लावण्यात यावा, महिलांना स्वतःचं कौशल्य प्रस्थापित करण्यासाठी किंवा कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी काही जी भांडवलाची गरज असते ती भांडवल ह्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत त्या महिलांपर्यंत पोहोचावं हा सरकारचा उद्देश होता आणि या योजनेचा मुख्य हेतू होता. तर तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे भेटले की नाही भेटले, जेणेकरून आपल्यालाही समजेल की खरंच किती महिलांना या योजनेचा निखरतेने लाभ मिळत आहे. बाकी आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती की योजनेचा हप्ता जो आहे तो वितरणास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. बाकी नवीन अपडेट्ससाठी, आणखी काही अपडेट्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की कनेक्टेड राहा.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक असं बेल आयकॉन असतं, घंटीसारखं बटन असतं, तर ते सुद्धा तुम्ही नक्की दाबून ठेवा. म्हणजे मी कधीही व्हिडिओ टाकला तर त्याचं जे नोटिफिकेशन आहे ना, ते तुम्ही यूट्यूब ओपन केलं किंवा यूट्यूबवरती तुम्हाला ते नोटिफिकेशन नक्की भेटेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद.